न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं विधान अतिशय चुकीचं आहे. समाजामध्ये पडसाद उमटतायत आणि कुणाचाही विश्वास बसत नाही की अनुसूचित जातीचा बौद्ध असलेला सामाजिक न्यायमंत्री अॅट्रॉसिटी बद्दल असं विधान करू शकतो आणि पुन्हा खुलासा करायचा, त्या खुलाशात पुन्हा दमदाटीची भाषा वापरायची. संजय शिरसाट हे योग्य नाही. माफी मागा समाजाची. आणि आम्ही अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधात गेलेल्या कुणालाही सोडलेलं नाही, हा आमचा इतिहास आहे. मग तो बुलढाण्याचा संजय गायकवाड असो की शरद पवार असो की त्या ठिकाणी कुणीही असो, आम्ही कुणालाही सोडलेलं नाही आजपर्यंत. आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे निवेदन जे तुम्ही सादर केलं हे कुणी लिहून दिलं होतं? तुमचा बोलवता धनी कोण आहे? तुमचा बोलवता धनी मनुवादी असल्याशिवाय तुम्ही हे विधान केलेलं नाही. अॅट्रॉसिटी ऍक्ट चा गैरवापर होतो हे तुम्ही बोलताय. तुम्हाला माहित आहे अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल केल्यावर प्रत्येक केसमध्ये क्रॉस केस होती, याचा कधी आढावा घेतलाय? 376 टाकतायत, 354 टाकतायत, दरोडा टाकतायत. बुलढाण्याचा एक आमदार तुमचाच नावाचा नाव करी संजय गायकवाड दरोडा टाका म्हणे क्रॉसमध्ये. आम्ही सरळ केलं म्हणून आजपर्यंत अॅट्रॉसिटी पुन्हा भूमिका घेतली नाही. आणि तुम्ही दलित असून, बौद्ध असून, एससी असून अॅट्रॉसिटी ऍक्ट हा अनेक कडक व्हावा, त्याचं कवच अनेक मजबूत व्हावं यासाठी प्रयत्न न करता त्या ढोंगाडपणाच्या गप्पा मारताय. कोण लिहून देतोय तुम्हाला आणि कशामुळे ब्लॅकमेल आहे? हे वाचायचं कोणी सांगितलं होतं? समाजाला उत्तर द्यावं लागेल. हे विधान छोटं नाही. खोट्या अॅट्रॉसिटी होतात. सागरचा शेजवळ, आमचा शिर्डीचा सागर शेजवळ रिंगटोन वाजली म्हणून मारलाय. 10 वर्ष झालं न्याय नाही. नितीन त्या ठिकाणी आगे खरड्याला लिंबाला लटकून गावासमोर मारला. गाव फितूर झालं, साक्षीदार फितूर झाले म्हणून आरोपी मोकाट सुटलेत. न्याय मिळाला नाही. बाप न्याय न्याय म्हणत मेला. भोत मागे न्याय न्याय म्हणत मेला. किती जणांना न्याय दिलाय? खोट्या गुन्ह्याबद्दल बोलताय, पण न्याय कितीला दिलाय? खरे गुन्हे का खोटे गुन्हे हा प्रश्न नाही. न्यायासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट बनला, एवढं लक्षात ठेवा. कोण असतो तपास अधिकारी? डीवायएसपी दर्जाचा तपास अधिकारी असतो, तरी सुद्धा क्रॉस केसेस होतात. हे तुमच्यासारखे नेतृत्व त्या ठिकाणी बसलंय, त्याच्यामुळे ही अवस्था आहे अॅट्रॉसिटीची. कुठे अंमलबजावणी? कुठे विशेष न्यायालय? 2023 ला 58,000 केसेस झाल्यात. 58,000 केसेस कशाला म्हणतात? आणि दरवर्षी या 57,000 55,000 केसेस वाढतायत. अरे जरा अहवाल बघा, न्याय देण्याची आकडेवारी बघा. काय समजतं आपल्याला यातलं हे सांगा. त्यातल्या जाणकार अॅट्रॉसिटीवर काम करणाऱ्या लोकांना घेऊन बसा. नाही नुसते 100 कोटी दिले, 500 कोटी दिले, 200 कोटी दिले, या माझ्याकडून निधी घ्या, इथं हे दिलं तिथं ते दिलं, याच्यावर नाही चालत सामाजिक न्याय. सामाजिक न्यायाची व्याख्या खूप वेगळी आहे. सामाजिक न्याय मंत्री महोदय, समजत नसेल तर शिका. कुणी दिलेलं निवेदन वाचून दाखवू नका. ही अवलाद बाबासाहेबाची अवलाद, एवढं लक्षात ठेवा. आडव्यात गेलं तर कुणालाही सोडत नाही. आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल नो कॉम्प्रोमाइज. माणसं आमचे खपतायत. नितीन आगेच्या वेळेस साक्षीदार फितूर झाले म्हणून आरोपी मोकाट आहेत. संजय शिरसाट साहेब तुम्ही बौद्ध आहेत. जातीचा मान पोरगा मारला, काढली त्याची फाईलवर. त्यावेळेस गृहराज्यमंत्री दीपक केसरकर होते, तुमच्याच पक्षाचे. ते त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही हायकोर्टात जाऊ नितीन आगेला न्याय मिळण्यासाठी. गेलंय सरकार हायकोर्टात. नितीन आगेला न्याय मिळालाय. अरे किती हत्याकांड. तुम्ही येऊन वर्ष झालं संजय शिरसाट साहेब, महाराष्ट्रातल्या एकाही घटनेला तुम्ही भेट दिलेली नाही. सांगा अनुष्का पाटोळेच्या तिथं गेलात का?
अरे कोणत्या घटनेला भेट दिली? एक वर्षभरात शेकडो हत्याकांड आणि अत्याचार झाले, एकाही ठिकाणी तुम्ही भेट दिली नाही. पण तुम्ही असणारा आज त्या ठिकाणी ढोंगाडपणाने जे विधान केलंय तेच समाजाच्या मुळावरती येणार आहे. अटक होणार नाही. आम्ही बदल केलाय. अरे कधी बदल केला? कुठं बदल केला? कसा बदल केला? अफवा पसरवताय आणि देवेंद्र फडणवीस म्हणताय की सोशल मीडियात अफवा पसरवणाऱ्याबद्दल कायदा करू, पोलीस महासंचालकाच्या नेतृत्वामध्ये त्यांना ताब्यात घेऊ. सोशल मीडियावरती बोलणाऱ्याला नोटीस येतात आणि अधिवेशनात उभा राहून सामाजिक न्याय मंत्री अफवा पसरवतायत. त्यांना कोण नोटीस देणार आहे? 2025-26 ला कसला कायदा कुठून आणला? कुणी आणला? कधी बदल झाला? अरे काही गप्पा मारताय आणि रेकॉर्डवर घेताय अध्यक्ष महोदय आणि एससीचे आमदार बसून त्या ठिकाणी मुख गिळून गप बसताय सत्तेच्या मलिदेसाठी. किती सत्ताधाऱ्यांचे तळवे किती चाटणार आहेत? ऐकणारे एससी एसटीचे आमदार काहीच बोलू शकले नाही, कुणीही रोखू शकलं नाही. नाही, एरवी आम्ही पुरोगामी, बहुजनवादी, आंबेडकरवादी मतं मागायला, पण एससी एसटीचं सुरक्षा कवच नष्ट करणारी भाषा खुद्द सामाजिक न्याय मंत्री करतोय, त्याला रोखण्याचं काम कुणीच नाही केलं. ही अफवा पसरवलीये. संजय शिरसाट यांनी अज्ञानपण दाखवलंय. कोणताही बदल झालेला नाही. 2018चं अमिटमेंट सांगतंय तक्रार दिल्या दिल्या एफआयआर झाली पाहिजे. आणि तुम्ही काय सांगताय गप्पा? सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय? 2025 ला मद्रास हायकोर्टाने सांगितलं की इमिडिएट अटक झाली पाहिजे, इमिडिएट एफआयआर झाली पाहिजे. अरे तुम्ही काय वाचून दाखवलंय? ही अटक का होत नाहीये जे तुम्ही बोललात ना? कायदा संपुष्टात आणणारी भाषा बोललात आणि ती अंमलबजावणी करणारा अजेंडा महायुती सरकारने राबवलाय. मग त्याच्यामध्ये भाजप असो, शिवसेना असो, कोणी असो, तुम्ही पोलिसांना सांगून दिलेलं आहे, गृह विभागाला सांगितलेलं आहे की कायदा जरी काही असला तरी अॅट्रॉसिटीमध्ये आरोपीला अटक करू नका, हे तुम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्टला या ठिकाणी घटना वाढतायत, जातीवाद वाढतोय. अरे खैरलांजीच्या प्रकरणातील आरोपीला जर फासावर चढवलं असतं, 2.5 महिन्यामध्ये जर जेलमधून फासावर लटकवलं असतं, तर पुन्हा महाराष्ट्रात दलितांकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कुणाचीही झाली नसती. संजय शिरसाट, जा हायकोर्टामध्ये नितीन आगेचं प्रकरण घेऊन आणि 2 महिन्यामध्ये बाहेर आलेले आरोपी आत टाकून फासावर लटकवा. तुमचं रातामधून मिरवणूक आम्ही काढू. पण ही जर भाषा केली तर याद राखा, आम्ही कुणाचंही घेऊन खात नाहीत, कुणाचंही घेऊन खात नाहीत आणि आमच्या गळ्यामध्ये बेल्ट कुणाचाही नाही, एवढं लक्षात ठेवा. आम्ही कुणाचे डॉग नाहीत, कुत्रे नाहीत. समाजासाठी लढायचं आणि समाजासाठी मरायचं, यासाठी जन्माला आलेली ही औलाद आहे. तुम्ही या गोष्टी करून तुम्ही या संपूर्ण दलित आणि आदिवासी समाजाला संकटात टाकलंय. काही नैतिक अधिकार नाही. सामाजिक न्याय मंत्री पदावरती बसण्याचा राजीनामा द्या. मनुवाद्यांचा अजेंडा चालवणार, मनुवाद्याची भाषा बोलणार आणि मग चाटायचं का? आमचा माणूस, आमचा माणूस, आमचा माणूस. यासाठी वाईट वाटतंय, वाईट. आम्ही कधीही कोणत्याही भूमिकेत आडो आलेलो नाहीत, लक्षात ठेवा. आम्ही त्या ठिकाणी आपला माणूस म्हणून समाजाने कधीही सॉफ्ट कॉर्नर दाखवला, पण आपले माणसं अशा पद्धतीने वागणार. एक आपला जज झाला, तिथं वर्गीकरणाची मेक मारून बसला. आरक्षणात वर्गीकरण झालं पाहिजे म्हणून आमचा त्या ठिकाणचा सुप्रीम कोर्टाचा जज सांगतो. एकीकडे आम्ही आमचा जज झाला म्हणून पेढे वाटायचे आणि दुसरीकडे आमचं आरक्षण हिसकावून घेण्यासाठी आमचाच माणूस प्लॅन केलाय म्हणून कपाळ फोडून घ्यायचं. तुम्ही जे बोललात ना, हे तुम्ही बोललात. दुसरा कोणताच मायचा लाल बोलू शकत नव्हता, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही बोललात, चुकीचं बोललात आणि आताही तुम्ही अरोगेंट भाषा करत आहात. ही भाषा बदला. माफी मागा समाजाची. खुलासा करताय, काय खुलासा करताय? 10 वर्ष झालं सागरचे जोडला. 10 वर्ष कशाला म्हणतात शिरसाट साहेब? त्याचा भाऊ, त्याचे वडील, त्याची आई न्याय करते. जेलमधून आरोपी फरार आहेत.
कधी घेतला आढावा? अरे एका जिल्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टच्या 500 आणि 700 फाईल पडून आहेत. त्यांना अॅट्रॉसिटी ऍक्टचा निधीच मिळाला नाही. लाडली बहीणला चालला ना, अरे अॅट्रॉसिटी ऍक्टचा निधी सुद्धा वाटप होत नाही. याचा कधी घेतला आढावा? कोण करणार? प्रत्येक जिल्ह्यात काढा उद्या फायली. अरे वाढवा ना रेशिओ. शिक्षा देण्याचा 30%, ही शिक्षा देण्याची रेशिओ आहे तुमचा. पीडित न्याय न्याय म्हणून मरायला लागलेत. नोकरीचा आम्हीच दाखवताय का? आमचे मुडदे पाडल्यावरच अॅट्रॉसिटी म्हणून नोंद होणार आहे. हे एरवी आम्ही सामाजिक बहिष्कार टाकला, पोलीस स्टेशनला गेलो, क्रॉस केस. शिवीगाळ तर सहज झालंय, गेलं. नुसती तक्रार दिली की आमच्यावर दरोडा, 354, पोक्सो 376. याचा कधी अनालिसिस मागितला? उद्या आरटीआय टाका. उद्या सरकारला प्रश्न विचारला, गृह विभागाला, की जिथं जिथं अॅट्रॉसिटी ऍक्टची आधी तक्रार आली त्याच्यानंतर किती क्रॉस झाल्यात. जमीन पायाखालची वाळू सरकून जाईल तुमच्या. काय होतंय आपल्या माणसासोबत? अपेक्षा होती तुमच्याकडून, हा आपला माणूस आहे, समाजाला न्याय देईन, सामाजिक न्यायाच्या वाटेने चालल. माझ्या खात्याचा निधी वळवला म्हणून बंड केलात आणि पुन्हा गप बसलात. 5-5 हजार कोटी निधी आमचा सामाजिक न्यायाचा वळवला जातोय. अरे आम्ही आहेत ना, लढू मरू. सामाजिक न्याय जिवंत ठेवण्यासाठीच आमचा संघर्ष आहे. कशासाठी ही गुलामगिरी? कशासाठी याची भुजगेगिरी? कशासाठी ही ब्लॅकमेलिंग? काय घडलंय तुमच्या सोबत? कुणी वाचून दाखवायचं सांगितलंय? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. हे एकदम चुकीचं केलं आम्ही. लक्षात ठेवा, अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधात कितीही मोठा कुणीही तुरम गेला त्याला आजपर्यंत सोडलेलं नाही. आम्ही काही सहन करू, परंतु आमचं कवच हिसकावून घेण्याचा बालिशपणा जरी केला तरी आम्ही सोडत नाहीत. हे अज्ञान आहे, हे अफवा आहे, चुकीची माहिती देत आहे. हा तुम्ही एक कांड केलंय, पोलिसांवरती दबाव आणलाय की आरोपीला अटक करा, अटक करू नका आणि क्रॉसमध्ये केसेस करा. हे तुम्ही केलेलं कांड आहे. हे आज उघडं पडलंय. अधिवेशनामध्ये ह्याची कबुली तुम्ही दिली. सगळेजण महायुतीचे तुम्ही सहभागी आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये न्याय मिळत नाहीत. रक्तबंबाळ झालेले माणसं 5-5 दिवस पोलीस स्टेशनला बसून असतात तरी गुन्हा दाखल होत नाही. अहो, पीआय वर विश्वास नव्हता म्हणून डीवायएसपी कडे ते प्रकरण दिले. डीवायएसपी तपास अधिकारी आहे. अरे जरा घ्या आढावा, घ्या. अॅट्रॉसिटीसाठी विशेष न्यायालय उभा करा. का उभा करत नाहीत? अरे साक्षीदार त्या ठिकाणी भयभीत होतो, त्याला पोलीस संरक्षण सुद्धा तुम्ही देत नाहीत. पीडित सुद्धा पुढे यायला घाबरतो. एवढी दहशत आहे जातीवाद्याची, मनुवाद्याची, आणि तुम्ही खोट्या केसेस नोंदवल्या म्हणून सांगताय. लाज वाटली पाहिजे. अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये खोट्या केसेस नोंदवता येतात, मग डीवायएसपी करतात काय? ते किती काय नोंदलं जातं हे महत्वाचं नाही, तिथं न्याय अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून मिळाला पाहिजे हे महत्वाचं आहे. एकीकडे तुम्हीच 2 महिन्यापूर्वी इथं बोलले होते ना, त्याला अटक करा, ह्याला अटक करा. मग आज काल कसं काय बोलले तुम्ही? विशेष न्यायालय उभा करा अॅट्रॉसिटीचे, त्यासाठी लढा. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळणार नाही, त्यासाठी स्वतंत्र बजेटचा कायदा करा. सामाजिक न्याय समजून घ्या. सामाजिक अन्यायाच्या भूमिकेतून बाहेर या, तरच या ठिकाणी सामाजिक न्याय रुजेल. संजय शिरसाट साहेब, आणि आजही तुम्ही जर माफी मागत नसाल तर याचे परिणाम वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा. आपण बोललात, चूक केली, तुमच्याकडून वाचून घेतलं, वधून घेतलं, ते तुम्हाला माहिती काय राजकारण झालंय. पण बुलढाण्याचा संजय गायकवाड, जर आम्ही त्या ठिकाणी बंड करू शकतो तर इथं सुद्धा बंड करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. अॅट्रॉसिटी ऍक्टच्या बाबतीत कसलंही विधान खपवून घेतलं जाणार नाही. अरे बाबा, आमच्या सोबत फास्ट ट्रॅक कधीच लागलेलं नाही. आमच्यासाठी 2.5 महिन्यात कधीच न्याय मिळाला नाही. या महाराष्ट्रात कायम आम्ही नाकारलेलो राहिलो. या दीपक केदारनी हजारो घटना दाखवल्यात. तुम्हीही बघता, तुम्हालाही माहित आहे चांगल्या प्रकारे. हजारो घटनांना वाचा फोडली. खोटारडेपणा नाहीये त्यात. आम्हालाच कळतं काय करायचं आणि काय नाही. तुम्ही आम्हाला साथ देणार नाही, पोलीस आम्हाला साथ देणार नाही, गृह विभाग साथ देणार नाही. न्याय मागण्यासाठी जायचं कुठं? तुमच्यामुळं आज हे माहीत झालं की तुम्ही काय कांड केलंय. गुन्हेच घ्यायचे नाहीत,
क्रॉस करायच्या, आरोपीच अटक करायची नाहीत, हे कांड आज उघड पडलं. अनुष्का पाटोळेच्या घरी तरी गेलात का? तिथं बसून मी आवाहन केलं होतं की सामाजिक न्याय मंत्री इथं या. जी जी घटना माझ्या पुढे आली त्या प्रत्येक घटनेत एक वाक्य मी वापरलं, सामाजिक न्याय मंत्री सर्जेय शिरसाट इथं या. पण तुम्ही कधी आले नाहीत. वर्षभरात एकाही दलित अत्याचाराला तुम्ही भेट दिली नाही. काय झालं असतं? अरे आम्ही उभा आहेत ना. नाही, नुसतंच मनोरंजनात्मक या संदर्भातल्याच भूमिका म्हणजे सामाजिक न्याय नसतो. आमचे माणसं वाचले पाहिजे, त्याच्यासाठी काही करा. सगळं सामाजिक न्याय कोलॅप्स झालेलं आहे, काहीच ठेवलेलं नाही. नावाला खातं झालंय. अॅट्रॉसिटी ऍक्टचा निधी सुद्धा तुम्ही देत नाही. विशेष न्यायालय स्थापन करत नाहीत. काय राहिलंय त्याच्यात? आज आमचं हे स्ट्रॉंग सुरक्षा कवच लिचपीचं करून टाकलंय तुम्ही. अफवा पसरवली. 2025-26 ला कसलाही बदल झालेला नाही. त्याच्यामुळे ही अफवा आहे, अज्ञानपण आहे, बालिशपणा, याच्या पलीकडे काही असू शकत नाही. मी तमाम त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना आव्हान करतोय की ही भूमिका खपून घेण्यासारखी नाहीये. आता ही वेळ गेलेली नाही. यात जे प्रलंबित प्रकरण आहेत त्या 2.5 महिन्यात मार्गी काढा. द्या 2.5 महिन्यामध्ये सागर शेजवळला न्याय. द्या 2.5 महिन्यामध्ये नितीन आगेला न्याय. द्या 2.5 महिन्यामध्ये सगळ्या हत्याकांडातील केसेसला न्याय. एवढे हत्याकांड झाले आणि एवढ्या जणांना नोकरी घ्या, हा न्याय असू शकत नाही शिरसाट साहेब. एवढे हत्याकांड झाले तर तेवढ्या हत्याकांडातल्या आरोपीला फाशी दिली, हा न्याय होऊ शकतो. तुमच्या कार्यकाळात एका तरी घटनेत फाशी देऊन दाखवा. पण आज तुमच्या वाक्यातून वाटत नाही की तुमच्या डोक्यात सामाजिक न्याय म्हणून काहीतरी भूमिका आहे. चुकलात. समाजाला जातीवाद्यांच्या तोंडावर दिलत. कोण घाबरणार आहे? अरे सामाजिक न्याय मंत्री यांच्याच जातीचा म्हणतोय की अटक होणार नाही, मार खातील लोक गावात. पुढे जयंती आहे, बघा जयंतीमध्ये काय काय होतंय आणि तुमच्या विधानाचा परिणाम किती होत जातोय. अजूनही वेळ गेली नाही. द्या पीडितांना भेटी. नितीन आगेचं प्रकरण हायकोर्टात टाका. ज्यांना अॅट्रॉसिटी ऍक्ट वरती काम करतात असे अनेक जण आहेत, त्यांना बोलवा, समजून घ्या, विशेष न्यायालय स्थापन करा, स्वतंत्र बजेटचा कायदा आणा. आम्ही आहोत ना. पण नाही, हे योग्य नाही. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, आम्ही काही सहन करू, पण आमचं सुरक्षा कवच कुणाच्या इशाऱ्यावरती जर हिसकून घेतलं जात असेल तर त्याला आम्ही सोडणार नाहीत. तुमचा बोलवता धनी एकनाथ शिंदे असला तरी आम्ही सोडणार नाहीत. तुमचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस असला तरी सोडणार नाहीत. कुणालाही सोडणार नाहीत. यामध्ये स्ट्रॉंग आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाहीत. धमकीवजा खुलासे करू नका. मी पुन्हा आवाहन करतोय की सगळ्याच्या गळ्यात पट्टे नाहीयेत. स्वाभिमान आणि आत्मसन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलाय आणि तो जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत काही व्हावं लागलं तरी आम्ही होणार. पॅन्थर मुवमेंट एकनाथ शिंदे पुन्हा जागी करायला लावू नका. हे जे काही केलंय त्याबद्दल तात्काळ माफी मागितली पाहिजे आणि ज्या ज्या हत्याकांडामध्ये या ठिकाणी आमचे बळी गेले त्या आरोपीला फाशी देण्याचं स्टेटमेंट समोर आलं पाहिजे. सगळ्या केसेस फास्ट ट्रॅक मध्ये आणा. सगळ्या ठिकाणी विशेष न्यायालय जिल्ह्यावाईज उभा करा. अरे 57,000-58,000 एका वर्षात प्रकरण होतात. तरी सुद्धा एनसीआरबीचा अहवाल हे कधी वाचन तरी करा. अरे कुणीतरी यांना चॅट जीपीटी AI काहीतरी शिकून द्या. निदान बोलण्याच्या आधी त्यात टाकून तर घेत जा. निदान काहीतरी माहिती ते देईल. कुणीतरी चिठ्ठी देतंय, निवेदन देतंय, तुम्ही वाचून दाखविताय. एक चांगल्या प्रकारे सामाजिक न्यायाचं आंदोलन चालवायचं सोडून ते बंद पाडताय. हे चालणार नाही. आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. आज आमचा समाज दलित, आदिवासी, SC ST तुम्ही रडारवर आणलाय. उद्या जर त्यांना परत काही झालं, या घटनात वाढ झाली तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. मी राज्य सरकारला मागणी करतोय की असं सामाजिक न्याय मंत्री पद अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधात असलेल्या व्यक्तिमत्वाकडे ठेवू नका.
राजीनामा घ्या हीच ऑल इंडिया पॅन्थर सेनेची स्ट्रॉंग भूमिका आहे.